नमस्कार मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे. 2 महिन्याचे पैसे आले आहेत. हे 2 महिन्याचे पैसे प्रत्येक जिल्ह्याला राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात आलेले आहेत. यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कोणत्या लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर हे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. हा जो शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष विभागांतर्गत दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी इथे घेण्यात आलेला आहे. तर या शासन निर्णयामध्ये काय काय सांगितले आहे इथे आपण सविस्तरपणे पूर्णपणे इथे पाहून घेऊया. तर काय काय आहे, सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी ₹300 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी रक्कम ₹195 कोटी 28,44,500 इतका निधी संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आला आहे. आता हा जो निधी आहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 या कालावधीच्या खर्चासाठी ₹46,82,12,689 इतका निधी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे. आता काही इथे जिल्हे पात्र आहेत, तर त्या कोणकोणते जिल्हे इथे पात्र आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील इथे पात्र लाभार्थी आहेत ते आपण पाहणार आहोत. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. तर सर्वप्रथम हा जो निधी आहे तर इथे अनुसूचित लाभार्थ्यांना इथे हा निधी मिळणार आहे. तर इथे कोणकोणते जिल्हे इथे पात्र आहेत हे आपण पाहणार आहोत. तर पहा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर हे सर्व कोकण विभागातले जिल्हे आहेत. नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार नाशिक विभाग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर पुणे विभाग, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया नागपूर विभाग, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम अमरावती विभाग, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, जालना, लातूर, हिंगोली औरंगाबाद विभाग अशा एकूण 36 जिल्ह्यासाठी 46,82,12,689 एवढा निधी इथे वितरित होणार आहे. तर हा जो निधी आहे जिल्हाधिकाऱ्याकडे इथे फॉरवर्ड केलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची इथे माहिती होती. तर माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.